आज या ठिकाणी आपण नाशिक सिन्नर संगमनेर मार्गे पुण्याची रेल्वेसाठी आंदोलनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, हा संघर्ष आपला विकासासाठी आहे आणि तरुणांच्या नवीन पिढीला रस्ता दाखवण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आज रस्त्यावरती मोठ्या संख्येने सर्व ज्येष्ठ तरुण आणि आपल्या या तरुण पिढीचं नेतृत्व करणारे सत्यजित दादा, त्याचप्रमाणे राजाभाऊ वाजे या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व मान्यवर आहेत। आत्ताच आपल्या सहकारी बंधूंनी सांगितलं की हे आंदोलन हे आपल्या स्वतःसाठी आहे, तरुणांना रोजगारासाठी, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर रेल्वे शिवाय दुसरा पर्याय नाही। आणि म्हणून नाशिक आणि पुण्याला जोडण्यासंदर्भात संगमनेर आणि सिन्नरचा विकास जर पुढे न्यायचा असेल तर ह्याच मार्गाने रेल्वे झाली पाहिजे। कोणत्याही प्रकारे राजकारण न करता याआधी सुद्धा जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मात्र ज्या पद्धतीने निर्णय हा बदलण्याचा प्रयत्न होतोय तो अतिशय निषेधार्थ आहे। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलनाची भूमी आहे। जेव्हा जेव्हा सरकार चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतं तेव्हा जनता आणि शेतकऱ्यांची मुलं जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकारला त्याची दखल घ्यावी लागते। हा इतिहास आहे आणि आज हा क्रांती दिवस आहे आणि या क्रांती दिनी जो संकल्प आपण केलेला आहे आणि हा संकल्प आपला 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो। आणि आपली ही भूमी रस्त्यावरची लढण्याची आहे आणि म्हणून सर्व शेतकरी तरुणांनी येणाऱ्या काळात या सर्व लढाईमध्ये तन मन धनाने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी ही रेल्वे झाली पाहिजे, याकरता सर्व आंदोलनामध्ये आपण भागीदारी कराल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो। शासनाने सुद्धा आपला आवाज, आपली भूमिका समजून घेतली पाहिजे। दुष्काळी सिन्नर तालुक्याचं जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल आणि कांदा उत्पादन आपल्याला सर्व ठिकाणी पाठवायचं असेल तर हा आपला रेल्वे मार्ग होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आपले लोक सिन्नर पुण्याला जातात, 8 तास लागतात, रेल्वेने आपल्याला स्वस्तात जाता येईल। आणि म्हणून तरुणांच्या विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी हा रेल्वे मार्ग होणं गरजेचं आहे। आणि म्हणून या आंदोलनामध्ये आज आम्ही सहभागी होतोय। येणाऱ्या काळात कामगार कष्टकरी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला आवाज देतील आणि जोपर्यंत हा निर्णय होत नाही की नाशिक सिन्नर संगमनेर मार्गे पुण्याला रेल्वे महामार्ग पर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन आपण एकमुखाने सर्व पक्षीय, सर्व विद्यार्थी, युवक एकत्र येऊन हा पाठपुरावा आपण सातत्याने करत राहू आणि आपला विजय हा 100% झाल्याशिवाय राहणार नाही या विश्वासाने या क्रांती दिनी आपण संकल्प करूया। इतक्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।